शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला जर्सी घातली दिसत असेल, त्यात कळत असेलच की आज आहे आमच्या गावच्या मॅचेस DPL दानगोरी प्रीमियर लीग पर्व दुसरे. चलो, हा व्हिडिओ आता इथे चालू केला आहे. आता आपण ॲक्च्युअल ग्राउंडवर जाऊ आणि मग बघूया. बघा सगळी टीम हळूहळू तयार होते आणि दादा तिकडे तयार होते बघा अजून. चलो, DPL 2026 दांडगोरी प्रीमियर लीग पर्व दुसरे आता थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर YouTube लाईव्ह संगम पवार हे व्हिडिओ करत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपण महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून उद्घाटन सोहळा करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. सुंदर असा हा उद्घाटन सोहळा आहे. हे आपले तुफान टीमचे सर्व प्लेयर आहेत. पदूजी पवार, हे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आपल्याकडे आहेत. ते सगळ्यांचे ओळख करून घेत आहेत आणि आता आपल्या सांगण्याला सुरुवात करायची. प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये दांडगोरी गावचे अध्यक्ष प्रमोदजी पवार, उपाध्यक्ष विजयजी पाटील, माजी सेक्रेटरी वसंतजी पवार, आमचे मुंबई मंडळ सेक्रेटरी भवनजी गोळे, नवरात्र उत्सव मंडळाचे सेक्रेटरी सुधाकरजी शेलार, आमचे माजी खजिनदार अनिलजी पवार, दांडगोरीचे माजी सेक्रेटरी आपले माजी सरपंच प्रदीपजी पवार, शिवसेना तालुका प्रमुख आपले ओमकार जलार, अरे ओमकार, विजयजी कदम, तसेच आपल्या शंकरजी पवार, माजी अध्यक्ष श्रीकांतजी शेलार, अरविंदजी गोळे, संदीप पवार आणि सीतारामजी सावंत हे आता सगळ्यांची ओळख झालेली आहे. आणि आता पंचांना विनंती करतो, तास सोडून घ्यायचं आहे. नाणेफेकीचा खोल दांडगोरी टायगरने घेतलेला आहे आणि त्यांनी पहिली बॅटिंग चूज केलेली आहे. बघूया. आणि पहिल्या चेंडूची सुरुवात वाईडली झालेली आहे. पुढचा सामना दांडगोरी योद्धा वर्सेस दांडगोरी शिलेदार. आणि रोशन पाटील यांनी झेल सोडलेला आहे. दांडगोरी योद्धा वर्सेस दांडगोरी शिलेदार पुढचा होणारा सामना. कॅप्टनने मैदाना स्टेजच्या इकडे यायचं आहे. खूप सुंदर असा सामना. राकेश सावंत बॉलिंगसाठी आणि बॅटिंगसाठी सिद्धेश कदम. सिंगल सिंगल सिंगल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, त्याही पेक्षा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चालू आहे. योद्धा आणि दांडगोरी शिलेदार भरत सावंत यांनी यायचं आहे. 4 रन वाचवलेले आहेत. भरत 2 रन. एक ओव्हर झाली. दांडगोरी शिलेदारचे कॅप्टन रोशन शेलार आलेले आहेत. दांडगोरी योद्धाचे कॅप्टन कोण आहेत? दांडगोरी योद्धा सुद्धा कॅप्टन आलेत आणि टॉस उडवण्यासाठी मी बोलत आहे दत्ताभाऊ पवार यांना टॉस उडवण्यासाठी. सिद्धेश कदम यांनी पहिल्या चेंडूची सुरुवात
दांडगुरी शिलेदार या संघाचे खेळाडू अमित पवार, रोशन शेलार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अमित, हॉलच्या इकडे मागे. सिद्धेश कदम आउट झालेले आहेत. पुढचे प्लेयर्स अक्षय गोळे, खूप सुंदर अशी बॅटिंग जे करतात घाटल्यामध्ये, आणि सुंदर फिल्डिंग राकेश सावंत यांच्याकडून. रोशन पाटील, पनवेलमध्ये सगळीकडे गाजलेले जे बॉलर म्हणून काम करतात रोशन पाटील. अक्षय गोळे, खूप सुंदर अशी बॅटिंग. राईट आर्म राऊंड विकेट आणि तोंड देतं राकेश. पहिला चेंडू अति सुंदर पण तो नो डिक्लेअर केलेला अंपायरने. पहिला धाव अंपायर त्यांना अंतिम राहणार आहे. मालिकावीर पुरस्कार श्री सुरेश राणे यांच्याकडून पुरस्कृत आहे. दोन्ही संघाचा पहिला धाव जे आहे ते एक्स्ट्रामध्ये आलेला आहे. पुढचा चेंडू सिद्धेचा राऊंड विकेट मारा करतोय. राकेश साथी काहीतरी सांगितले आणि हा लेफ्ट बाहेर आणि वाईट गेलेला आहे. दुसरा चेंडू परंतु तोही वाईट गेलेला आहे. स्कोररला विनंती आहे, प्रत्येक सामन्यामधून आपल्याला मॅन ऑफ द मॅच हा देण्यात येणार आहे. तो पुरस्कार हा श्रीधर सीताराम कदम यांच्याकडून हा सामनावीर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर स्कोर लिहिताना थोडंसं त्याचा पण लक्षात ठेवावे. पुढला चेंडू सिद्धेचा आणि हा मारले मालुसरेने अति सुंदर मारलेले आणि मला वाटत किती धावा मिळतात? 10 किलो मिळतात. एक धाव मिळते आहे सिद्धेशला. धावा संख्या होत आहे 5. हा सुंदर मारला सागरच्या बाजूने गेलेला आहे आणि चौकार मिळतोय तो. 9 धाव होत आहेत, फलकावर लागलेले आहेत. पहिला षटक चालू आहे सिद्धेश कदमचं. राऊंड विकेट मारा करतोय. हा सुंदर मारलेला परंतु सिद्धेश हा ग्राउंडच्या बाहेर गेलेला आहे आणि विकेट पडलेली आहे. दांडगुरी योद्धा वर्सेस दांडगुरी शिलेदार पुढचा होणारा सामना. दांडगुरी शिलेदार आपले 8 प्लेयर्स तयार राहायचे आहे. निसर्ग हा सुंदर टोलवलेला आहे. सायराच्या बॅटून गेलेला डाबलच्या वर चौका. 4 रन मिळत आहेत. धाव संख्या होते 24. जिंकायला फक्त 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक राहिलेत 5. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय तो निसर्ग. अहमद पंतांच्या उचीकडून मारा करतोय आणि सायराज जसं त्या पनवेलमध्ये सगळे संघ ग्राउंड गाजवतो सायराज पांढरकामे. आणि हा चेंडू मात्र वाईड दिला करतोय तो. दांडगुरी टायगर, साईराज पांढरकमे, दांडगुरी तुफान, दांडगुरी आणि वीरेंद्र पवार यांच्याकडून मिस फिल्डिंग झालेली आहे. धाव संख्या होते 27. फक्त 3 धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 3 धावा.
शंकर काका चांगला टोल काही लागला काळजी करू असेल. नका, आपली टीम जिंकणार आहे. 2 रन. 2 रन मिळतात. विश्वनाथ दादांनी सांगितलं होतं की या वर्षीचा कप काय आम्हीच मॅच घेऊन झालेला जाणार. आहे. फक्त जिंकायला 1 धावांची गरज आहे तुफानसाठी. पांढरकामे बंधू खुश झालेले आहेत. आपण आता इथे दिसतोय का चेतनचा? अरे खूप सुंदर, त्यांचा ग्लो बघा कॅमेऱ्यावरती दिसत आहे. व्हेरी गुड. आणि सुरेश काका पांढरकामे तर खूप हसतायत की नाही आपण जिंकलो. पहिली मॅच त्यांनी जिंकलेलीच आहे. निसर्ग सावंत खूप टेन्शन मध्ये आणि व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे रोशनच्या बॅटमधून हा विजय धरून मिळालेला आहे. दांडगोरी तुफान प्रवेश आणि सुंदर मांडला परंतु ग्राउंडच्या बाहेर आणि दुर्दैविता रोशन बाद. टॉस उडतोय. कोण आहे? दांडगोरी छावा यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. दांडगोरी छावा. पुढचा होणारा सामना दांडगोरी मावळे वर्सेस दांडगोरी छावा. दोन्ही बॅट्समन नवीन फलंदाज आकाश. जे एक ताजलँडचे नेतृत्व करतात, आकाश धानरूत आणि योगेश हा कतारमधून आत्ताच सध्या आपल्या मायभूमी आलेला आहे. प्लेअर प्रवेश लांबून बोलवले. राईट आर्म राऊंड विकेट मार्क होतोय. प्रवेश जो आपली दांडगोरी गावाची ओळख सुंदर चेंडू. हा. सुंदर चेंडू. पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन सोडतो, चांगली लोकांना सेवा देतो. ते सावंत टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक. सुंदर. आणि मला वाटतंय अशा प्रकारे आकाशने पण आकाश केलेला आहे. पहिल्या जातोय. मधले गाजलेले बॅट्समन आणि बॉलर आहेत. 28 ट्रॉफी त्यांच्या घरी आहेत आणि आता ही 29वी पण सुद्धा तेच घेऊन जाणार आहेत. अमित कदम ओव्हर द विकेट मारा करतोय. तोड देतो योगेश आणि सुंदर चॉप ठेवलेला आहे. 1 धाव मिळण्याचा प्रयत्न बघ आणि सुंदर रनिंग बिटवीन विकेट योगेशची आणि मी दीपक. मगाशीच बोललो होतो, योगेश हा तिकडे कतारमध्ये आपल्या गावाचं नाव गाजवत असतो, कतार प्रीमियर लीग मध्ये. सुंदर चेंडू. सुंदर चेंडू. आणि आता मला वाटतं एक नो धाव आणि- मिळते मिळते. अमित कदम खूप सुंदर आणि हा ताळा मारलेला परंतु 1 धाव फक्त मिळते दीपकला. आणि ते ओ माय गॉड बॉल. धावसंख्या ते 5. षटक झालं दुसरं. अतिशय किफायतशीर बोली. सुंदर सुंदर असा फटका चांगली fielding करत होता दीपक प्रवेश. सावंत यांच्याकडून. 1 धाव मते मिळते. अमित कदमची सुंदर गोलंदाजी. पुढला चेंडू आणि हा डायरेक्ट चेंडू दिला आणि 1 धाव मिळते ती योगेशला. धावसंख्या होते 7. सुंदर बापरे, डायरेक्ट थ्रो आणि फलंदाज बाद. रनआउट झालेला आहे तो योगेश. अमित पवार आणि सुंदर असा फटका दीपकच्या दीपक बॅटमध्ये सावंत. निघाला. आदर्श नगर मध्ये मारलेला आहे बॉल. ते मालक नाही अजूनपर्यंत टेन्शन मध्ये नसणार आहेत. अरे कारण आता पहिल्याच मॅच आहे. हॅट्रिक केलेली आहे अमित कदम याने आणि इथे बघा हसतायत. सुंदर. ही ट्रॉफी तुम्हाला देऊ की नाही ते विचार करू आम्ही. आपल्या स्पर्धा नाही आहेत. आपण हसत खेळत मॅच खेळत आहे. सुंदर असा टॅप राज सावंत यांनी मारलेला आहे. जे अंपायर डिसिजन देतील त्याच्या अगेन्स्ट जायचं नाहीये. आणि सुंदर मिस फिल्डिंग झालेली आहे. पुढील कॅप्टन म्हणून काम करतील अमित कदम आणि राकेश सावंत. सॉरी अंपायर म्हणून अमित कदम. पहिला चेंडू आणि सुंदर चांगला असा टोलवलेला आहे फटका. प्रवेशने. प्रवेश सावंत. प्रवेशच्या बॅटमधून पहिला धाव मिळतोय राजचा आणि हा मात्र खूपच उंच चेंडू होता आणि 4 धाव मिळत आहेत. 2 बॉल खूप सुंदर अशी. आणि अमित कदम एकच बॉल झाले. बॉल 2 झाले ना. तिसरा. 3 बॉल झालेले आहेत. चंद्रकांत पवार वर्सेस वैभव कदम. सॉरी 2 बॉल झालेले आहेत. 2 बॉल. ओके. अमित कदम पाहूया आणि असा सुंदर असा कट अमित कदम याने केलेला आहे.
संघाचे मालक खूप सुंदर अशा पद्धतीने बसलेले आहेत की जेणेकरून आपण जिंकणारच आहोत. आणि हे सुंदर असा चौका सामना दांडगुरी मावळे वर्सेस दांडगुरी छावा. मॅन ऑफ द मॅच साठी दांडगुरी योद्धाचे प्रवेश सावंत मॅन ऑफ द मॅच. आपण यायचंय. लास्ट इयर आपण आपला दांडगुरी पर्व एक हे चालू केलं होतं. या वर्षी सामना आहे दांडगुरी फायटर वर्सेस दांडगुरी लायन. राईट आर्म राऊंड द मारा करतोय अनिकेतसाठी. नाही त्याला टोलेलं धावा मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत अनिकेतला, 2 धावा मिळत आहेत. त्या संघ कोणता आहे? छावा आहे ना. मागील वर्षाचे आमचे संघमालक हृदयनाथ कदम यांच्याकडून वारंवार सूचना येत आहेत कॉमेंट्री करत असताना आपण कुठे डिस्टर्बन्स नका देऊ. छावाचे मालक अरविंद गोळे स्टेडियम मध्ये आहेत. काला चेंडू आणि चांगला धावा मिळत आहेत त्या अनिकेतला. धावा मिळत आहेत त्या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती 4. दांडगुरी छावा या संघाकडून अनिकेत आणि आदित्य स्वतः कोनर आणि अनिकेत खरोखर खराब क्षेत्ररक्षण करताना दांडगुरी मावळे या संघाचे कोनर सुबोध सावंत. तरी सुद्धा आपल्या संघाला ज्यांनी आणि छान असा मला वाटते 1 धावा अनिकेतच्या बॅट मधून निघालेली आहे. छान असं फिल्डिंग. अनिकेत अनुराग दोन्ही भाव एकमेकाच्या विरुद्ध. हीच तर खरी या प्रीमियर लीगची एक गंमत असते. पहिलं षटक खरोखरच 7 धावा फलकावर आलेले आहेत. इथे आपण आज आपला कोणता एक संघ जिंकणार नाही तर दांडगुरी गाव हा जिंकणार आहे. जसं आपण लास्ट इयर साठी मागील वर्षासाठी जे आयोजन केलं होतं त्याच प्रकारात या वर्षी सुद्धा चालू आहे. आपल्याला आपल्या गावाची शोभा वाढवायची आहे. एक गाव, एक संघ, एक ट्रॉफी आणि छान असं क्षेत्ररक्षण विशाल जयेश यांच्याकडून. धावसंख्या होते 9. रणजी कर्नाटकमध्ये खेळणारे आमचे सौरभ. सुंदर चेंडू 9. पुढला चेंडू आणि टॅप चेंडू मारलेला आहे. मुंबईमधील चेंबूर या ठिकाणी खूप साऱ्या ट्रॉफ्या असा खेळत असतो आणि त्याचा फेवरेट शॉट म्हणजे टॅप. पूर्ण फॅमिली आज या प्रीमियर लीग साठी उपस्थित. छान असा टॅप आणि मला वाटतंय हो लाईव्ह मार्फत छान असा टॅप करण्याचा प्रयत्न पण मला वाटतंय हा पण मला वाटतंय छान असा टॅप. संघ मालक विजयदादा सावंत काही हलकेशे टेन्शन मध्ये. त्यांच्याकडे धावसंख्या होते 27. चांगला असा अनुभवाचा साठा आहे हा विजयदादांच्या खेळाडूंकडे. छान टोल. मला वाटतंय गोलंदाज हा संभ्रमात आहे. जरा संभ्रमात आलेत ते आणि खरोखरच असा टॅप असा मारत आहेत आणि धीरज करून. आदित्यला एकदा मिळते संघाला. धावसंख्या होते 35. मला वाटतं राऊंड विकेट अनुराग. पहिला चेंडू हा लेगच्या बाहेर जाणार आणि वाईट गेलेला एकदा मिळते ते अनुराग संघाला. आपल्या ज्युनियर टीम सुंदर फिल्डिंग. आणि मला वाटतं दांडगुरी छावाचे संघ मालक काहीसे खुश कारण का त्यांच्याकडे एवढा आत्मविश्वास आहे की त्यांनी बराचसा स्कोर. आपले बॅट्समन चांगले टॅप देत आहेत. विशालला चांगला टॅप दिला होता पण थोडासा बॉलला टच झाल्यामुळे त्याच्याकडून सुद्धा. आणि आदित्यने छान अशी जम्प करून बॉल हा अडवलेला आहे आणि 2 रन टोटल 4 रन. टार्गेट आता सोपं आहे आणि हा लेगच्या बाहेर जाणारा बॉल अर्थात वाईट गेलेला आहे. आणि मला वाटतंय 27 बरोबर ना. सिद्धेश कदम निसर्ग सावंत बरोबर जायचंय आपल्याला. सिद्धेश कदम 1 रन. आणि अनुराग शेवट षटक आहे का हे? नाही ना.
आणि हा सुंदर चौकार विशालच्या बॅटमॅन मध्ये येत आहेत. पुढची धावसंख्या 35. आणि मला वाटतंय वाईट नो एक्स्ट्रा आहे आणि मला वाटतंय विजयदादा यांच्या संघाला आरामात विजय प्राप्त करण्याकडे पोचवत आहेत. आदित्य थोडासा नर्वस आणि आदित्यचा हा थोडासा रागामधला तो असा वाटत आहे. धावसंख्या आणखी वाढेल त्यांची म्हणते मॅच किताब जात आहे विशाल पाटील यांना. भागवत आणि मान्यवर पवार. बघा कसं आहे ना, खरोखरच हे आउट आहे. आपल्याला इथे कोणाला जिंकवायचं नाही तर हरवायचं नाहीये. वा सूरज लवकर इकडे. फिल्डिंग आणि पुन्हा एकदा व्हाईट. रूल्स अँड रेग्युलेशन हे फॉलो केले जात आहेत आणि मला वाटतंय सोमिल यांनी एक धाव काढला आहे. खरोखरच हेच आपल्या देशाचं नाव पुढे रोशन करणार आहेत. साई याच्याकडून एक सुद्धा बॉल अटेम्प्ट होत नाहीये. त्याच्यामुळे स्वतः पालक वर्ग सुद्धा संभ्रमात आहेत की आमच्या संघाचा आणि विवेककडून टीव्ही क्षेत्रात सुद्धा आपलं नाव गाजवतात, तर ते आता खेळाच्या मैदानावरती सुद्धा आपलं नाव गाजवत आहेत. वेद सचिन शेलार सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एक विकेट गेलेला आहे. समर मोरे खूप सुंदर अशी बॉलिंग आणि संघाचे संघमालक श्रीकांत शेलार सध्या टेन्शन मध्ये आहेत. इकडे तिकडे फिरतायत. गॉगल सुद्धा लावलाय म्हणजे ते चेहऱ्यावरती एक्सप्रेशन दिसणार नाहीत आपल्याला. खूप सुंदर असा फटका आणि बाउंड्री झालेली आहे. दीपक बाउंड्री सुंदर असा फटका. मोहित सुबोध सावंत सुंदर असा फटका मोहित याच्याकडून आणि टुडी चुकीची दुरुस्ती सचिनजी. फोन आला त्याच्यामुळे थोडी मिस्टेक झाली आणि चेहऱ्यावरती त्यांच्या अत्यंत खूप ग्लो दिसतोय आणि मला वाटतंय सुबोध मोहितची मम्मी सुद्धा पॅव्हिलियन मधून बघत असेल. नो बॉल आणि आता पाहूया सुंदर असा फटका आणि कॅच आउट आहे. वेद आणि हे मला वाटतं दुसरा असा झेल घेतलेला आहे छानपैकी. वेद सचिन केला आपण ठरवूनच आले नक्की काय. टीव्हीवरती जसं आपण गाजवताय तसं दांडगोरी DPL पर्व 2 सुद्धा गाजवणार आहोत. आणि आता अरे बापरे कांतारा आणि कांताराने सुपर असा शॉट मारलेला आहे आणि आउट. सई पाटील स्वतः संघाची कर्णधार आणि घेऊन आले ही सुद्धा विकेट. आणि आरोही शेलार या खुश झालेल्या आहेत कारण का मला वाटते दोन्ही ह्या कॅप्टन या दोन्ही मुली आहेत जे आपल्या संघाचं नेतृत्व करत आहेत. ओव्हर झालेली आहे. सचिनजी खरंच म्हणजे आपल्या DPLच्या प्लेयर्स पेक्षा ह्या मॅचेस बघण्यासाठी खूप खरोखरच. आणि मला वाटतंय योगेश बोला ह्या आता जो ज्युनियर DPL जो चालू आहे ना त्यासाठी खरोखरच संघमालक खेळाडू हे किती उत्साहाने बघत आहेत. मला वाटतंय बघा ना किती गर्दी बघा किती झाली आहे आणि ते त्यांचे शॉट बघत आहेत. हे ज्युनियर कसे करतात. खूप सुंदर आणि बॉलिंग सुद्धा खूप सुंदर चालू आहे. काय स्कोअर झाला काय सांगू शकेल का आम्हाला संजय दादा. नाही थांबा आता थोडा वेळ 3 या 4 बॉल राहिले असतील. आणि चैतन्य ज्याचे पप्पा स्वतः त्या आपल्या डीजेची पूर्ण डीजेची पुरा आपली सांभाळत आहेत. आपल्या देवीच्या पूजेपासून ते आपल्या DPL पर्यंतची. बरोबर सचिन अमित दादा शिंदे बघ ते बघ टेन्शन मध्ये दिसतंय बघ ते स्क्रीन मध्ये दिसत आहेत. आणि चैतन्याकडून एक सुद्धा बॉल व्यवस्थित अटेम्प्ट करता येत नाही. आणि कोच विश्वनाथ पवार खूप टेन्शन मध्ये आहेत. विश्वनाथ आणि हे खूप टेन्शन मध्ये आहेत. आणि आता तनिषचे पप्पा पण आले बघितलं का. तनिषचे पप्पा स्वतः पाठी कोचिंगसाठी आले आलेले पाठीमागे. खूप सुंदर आणि चैतन्य सुद्धा एक सुद्धा बॉल अटेम्प्ट झालेला नाहीये असा चैतन्य. अमित कदम मनामध्ये विचार करते चैतन्यने माझं नाव नाही ठेवलं. सुंदर अरे आउट झालेला आहे. सुंदर चैतन्य आउट झाला म्हणून पप्पा फार खुश. जानू मेरी जान गाणं लावलेलं आहे. खूप सुंदर अमित कदम आपल्या मुलाला कोचिंग करण्यासाठी स्वतः ग्राउंड मध्ये उतरले असताना आणि अरे
आणि नो बॉल आणि आउट झालेला आहे शेलार. आता त्यांनी फिल्डिंग सुद्धा खूप सुंदर केली होती आणि सचिन शेलार नॉट आउट. म्हणजे खूप सचिनचा हा खूप चुरशीचा सामना आहे आणि तुम्ही पाहिलं का सगळेजण व्हिडिओ काढतायत आणि एवढे सगळेजण टेन्शन मध्ये आहेत. झाशीची राणी वर्सेस मासाऊ आणि मला डाऊट जिजाऊ आणि वेदचा विकेट गेलेला आहे. श्लोक गाडे आणि आणि अशा प्रकारे समरने हा 6 मारलेला आहे, पण आजच्या आपल्या मॅच साठी 6 हा कुठे नाही आहे. समर देवम श्रीकांत शेलार याचा सुद्धा वाढदिवस आहे. त्याला सुद्धा DPL 2026 यांच्याकडून वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आणि हे मॅच झाल्याच्या नंतर श्रीकांत शेलार या लहान मुलांना आईस्क्रीम सुद्धा देणार आहेत. तिचे ऑपरेटर अमित शिंदे सुंदर अशी बॉलिंग करतो. तिच्याकडून 2 विकेट घेतलेले आहे. रूपा आहे तिचा मुलगा, रूपा कदमचा मुलगा रेयांश मोरे. खूप सुंदर अशी बॉलिंग करतोय. सुंदर आणि त्याला कोच करतायत आपले मामा सिद्धेश कदम. सुंदर एक धाव. बॉल सनी गाव आणि छान असं फिल्डिंग जी होत कोणत्याही प्लेअरने जर आमच्या छान टॅप करतोय आणि हा संजन कडून छान अशी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आणि त्याला साथ दिली ती मोहितने. आणि मला वाटतं हा विकेट शिवांश आउट झालेला आहे. आपल्या दांडगुरी प्रीमियर लीग पर्व 2 साठी दोन्ही संघ जिंकलेले आहेत. आणि दोन्ही संघांना विनंती आहे लाईनअप करायचं. विश्वास दादा तुमच्या संघाला लाईनअप करायचं आहे. लवकरात लवकर करून घ्या. लाईनअप लहान मुलांची 2 मॅचेस झाल्या. त्या मॅच साठी अनंतकाका यांच्याकडून झाशीची राणी आणि महासाहेब जिजाऊ यांना 500 रुपयाचं प्रत्येकी. पारितोषिक प्रत्येकी टीमला देण्यात आलं आहे. ते त्यांना देत आहेत. नाही त्याचप्रमाणे भरत नाना यांच्याकडून सुद्धा दोन्ही टीमला 500 रुपयाचं पारितोषिक दिले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. कसं आहे ना योगेश, आजच्या या DPL साठी जे आपण मेडल आणलेले आहेत ते मला वाटतं सहभाग किती असेल याच्यावरती ठरवलं नव्हतं. 24 मेडल आणलेले आहेत. त्या साईडनी करा, द्या एक पटापट घ्या. खूप सुंदर असा सामना झालेला आहे. मी सर्व या पटापट व्हिडिओ आहे. त्यांना विनंती करतोय की आपण टाळ्यांच्या गजरात या लहान मुलांचं स्वागत करायचं आहे. दादा या पुढे या, सगळ्यांनी पुढे या. यशवंतदा पुढे ये, पुढे ये. पुढे घाल लगेच. चल मामा पुढे घे. हे बस बाबू बस पटापट. हे थांबा अरे थांबायला सांग तिथे. अरे 2 मिनिटं थांबा यार. एक लाईन कंप्लीट होते. एक लाईन कंप्लीट होते. हे घे पटापट घे. श्रीकांत 1 मिनिट ह्यांचं होऊ दे, मग लाईनीत घेऊया. खूप सुंदर असा कार्यक्रम चालू आहे आणि आपले हे घ्या पटापट. हे घ्या लवकर इकडे. अरे थांब सचिन. सचिन 1 मिनिट. सचिन लाईनीत होऊ दे. तो मेडल उचलून ते पडला. खूप सुंदर असं सर्व टेक्निक करायचं आपल्याला. योगेश डांगरूत लवकरात लवकर आपण लवकर चला पटापट घे. पुढे या दादा का पुढे. 5 मिनिटं द्यावं का आम्हाला. आता चर्चा नको. धन्यवाद अनिलदादा चव्हाण आणि संतोषदादा भोगल. आपण आपल्या वेळ काढून आपल्या प्रीमियर लीगला भेट दिल्याबद्दल आणि आताच आगमन झालेलं आहे श्रीधर मोरे यांचं. मला पण सर्व लहान प्लेयरचे आम्ही आभारी आहोत. आणि संघ मालक श्रीकांत शेलार हे आईस्क्रीम देणार आहेत. त्यांच्या मागे जायचे तुम्ही.
सर्वांना दोन्ही संघांना साठा आहे ते आपले शिवाजी सावंत गुरुजी प्रथम गोलंदाजी करत आहे तो अमोलसाठी आणि योगीराज कडून छान अशी फिल्डिंग आणि अमोल वारंवार बोलत आहे की डायरेक्ट हिट कर ते आपण ठरवू शकत नाहीत सुबोधजी सगळेच मजबूत आहेत सूरज दांडगोरी गाव मजबूत आहे सूरज सावंत त्याच्यामुळे इथे कोण दांडगोरी मावले दांडगोरी शिलेदार दांडगोरी छावा दांडगोरी टायगर दांडगोरी तुफान दांडगोरी योद्धा दांडगोरी लायन्स आणि दांडगोरी फायटर हे मजबूत नाही तर दांडगोरी गाव मजबूत आहे आणि दांडगोरी गाव मजबूत असून इथे आपलं प्रदर्शन करत आहेत आणि रंजन असं छान असं करताना प्रतीकने पुन्हा बॉल असा राबलेला आहे आपल्या भाषेत बोलायचं असला तर तो कोंबड्या चिबोऱ्या पकडतो चिबोऱ्या असा पप्पू आणि मला वाटतंय तिकडे गजानन पाटील हे थोडेसे टेन्शन मध्ये जे संदीप सावंत नवीन ओनर ह्या वर्षीचे आपले आहेत ते पण सुद्धा थोडे टेन्स मध्ये आहेत तिकडून दांडगोरी लायन्स या संघाचे संघ मालक रोहित विजय सावंत हे US मधून लाईव्ह मॅच बघत आहेत ज्यांनी आपले पूर्ण संघाची धुराई सुरज सावंत यांच्यावरती दिलेली आहे असे रोहित सावंत हे US मधून ही लाईव्ह मॅच बघत आहेत आणि आता जे वॉक्सवॅगन मध्ये आपला नाव चांगलं प्रस्थापित केलं ते असे पुण्यामधील नामांकित कंपनीत काम करत असले तुषार सावंत दांडगोरीचे सुपुत्र आपला बघूया काय करतायत ते त्यांचे चिरंजीव त्रिगळून हे आपल्या पप्पांची बॅटिंग बघत असताना चांगला छान असा टॅप केलाय आणि मला वाटतं हे दोन गावा लाईव्ह प्रदर्शन करत आहेत ते संगम पवार YouTube चॅनल आणि गुरुजींकडनं सुद्धा आता छान आपल्या एक जुन्या अशा स्किलचा वापर करून बॉल अडवण्याचा प्रयत्न होता स्टंपिंग करण्याचा पण तो असफल झालेला आहे कोंबडी पकड झाली थोडीशी त्याच्यात कॉमेंट्रेटरला हे प्रेक्षकांकडनं येत आहे रंजन हा काहीतरी गोलंदाजावर प्रभावित करतोय पण लास्ट इयरचा बेस्ट बॉलर हा जो किताब भेटला आहे तो आमच्या सुमितला आणि सुमित हा असा काय कोणी त्याला आपण असं एकदम हलक्यात घेऊ शकत नाहीयेत कारण लास्टचा DPL पर्व 1 चा बेस्ट बॉलर हा किताब ज्याने पटकावला तो सुमित प्रत्येक बॉलला आपली साईड चेंज करत आहे सुमित बॉल फिरवत आहे सुमित आणि आता मला वाटतंय दोन छान अशा तुषार तर मला वाटतंय 2 ची टुडीच घेऊन निघालेला आहे योगेश कोणी कसं जायचं हे सांगत आहे आणि नाही आणि मला वाटतं गुरुजींकडनं पुन्हा एकदा छान असा स्टंपिंगचा प्रयत्न होता आणि नो बॉल पण 2 रन छान गुरुजी त्यांची रिटायरमेंट ही पुढल्या वर्षी आलेली आहे गुरुजी वय वर्ष 57 खेळासाठी वय कधी हा काउंट केला जात नसतो गजादादा रिटायर्ड होऊन सुद्धा आज ग्राउंडवरती स्वतः संघाची धुरा सांभाळत आहेत असे नामांकित दांडगोरीचे प्लेयर ज्यांनी आमच्या या पंचक्रोशीचा तालुक्यात जिल्ह्यामध्ये नाव रोशन केलेले आमचे सर्व सिनियर प्लेयर आज ह्या DPL पर्व 2 मध्ये सहभागी आहेत आणि एक धन्यवाद यांच्यासाठी आहे आणि पुन्हा मला वाटतं हा बंडी शिवाजी सावंत आता ऋषिकेश कदम हे आलेले आहेत ऋषिकेश कदम हे नामांकित हॉटेल कोल्हापूर येथे कार्यरत असतात पुढील होणारा सामना दांडगोरी योद्धा वर्सेस दांडगोरी टायगर आपले घेऊन आलेला आहे योगेश छान असं कॅप्टन अमोल आहे अमोलला कंटिन्यू चेंज करतोय सर त्या ह्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा ऋषिकेश कडून सुद्धा मिसफिल्ड करण्याचा मला वाटतंय नो आलेला आहे नो बॉल त्यांच्याकडे कोणी वादविवाद करू शकत नाहीये दीपक आज पहिल्या पर्वामध्ये उपस्थित नव्हता पण दुसऱ्यासाठी हजर आहे आणि गुरुजींकडे छान अशी मला वाटतं थ्रो आणि दीपक काय विकेट आहे छान असं स्टंपिंग केलं गेलं आहे ते सागरकडून मुलं जिथे उपस्थित असतील त्यांनी ठिकाणी शलांकडे संपर्क साधा टुडी तुषार सावंत त्यांचे ऑफला पण कंटिन्यू शॉट जात आहेत मला वाटतं पुणे पण त्या साईडला आहे त्यांचा लवकरात लवकर पुण्याला जाण्याचा विचार आहे
आणि कंटिन्युअस प्रत्येक शॉट मध्ये 2D टॅप हे चालूच आहे आणि प्रचाराचं क्षेत्ररक्षण हे आवडकडून सुद्धा आणि त्याला साथ दिली आणि ज्यांना कमी पडले असतील तरी सिकांशाला देतील आणून. हाय 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 मी हाय. पुन्हा एकदा छान असे पुढील होणारा सामना दांडगुरी योद्धा वर्सेस दांडगुरी टायगर. पाठी सगळेजण योगीराज हे सगळ्यांना माहिती आहे, तू ओरमचा ग्राउंड गाजवणारा मुलगा खेळाडू. खरोखरच या सामन्यांना जो रंगतदार आलेला आहे तो, आणि मला वाटतंय हा आउट. लोगों की तारीफ करना बुरी बात है योगेश, तारीफ करते तो विकेट चले जाती है. संपूर्ण गावाला स्नेहभोजनाचा कार्यक्रम हा आपल्या ओम सौराय क्रीडा मंडळांकडून ते करण्यात आलेला आहे. 7,777 रोख रुपये हे ओम सौराय क्रीडा मंडळ यांच्याकडून देण्यात येणार आहेत. तरी आजचा DPL पर्व 2 चा विजेता कोण हे आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायचं आहे आणि तोपर्यंत सगळ्यांची उत्सुकता ही शिगेला पोहोचणार आहे. वेद शेलार बाहेरची फिल्डिंग काउंट आम्ही प्रदेश क्षेत्ररक्षण केलं. हे कॉमेंट्री करत असताना या कोणालाही कोणत्याही प्रेक्षकांचा खेळाडूंचा काही त्रास होत असेल ही आजचे लाईव्ह प्रदर्शन बघताना तर आपण नक्कीच येऊन आपल्या शंकांचं निरसन करू शकताय. सगळ्यांना सामना बघण्याचा अधिकार आहे आणि या सामन्याचा आस्वाद घ्यायलाच पाहिजे. आणि ते तुम्हाला माहितीये का, त्यांनी सांगितले सुद्धा आजचा कप अॅनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून घेऊन येतो. जान्हवी सावंत सुद्धा तिकडून स्टेडियम मधून बघताय त्या बघा हात करतात बघा. संघाची जबाबदारी सुरेश सावंत आणि बरोबरच तिकडून त्यांनी हात वरती केलेले आहेत जान्हवी सावंत यांनी. जान्हवी सावंत पुन्हा एकदा सूरज, मला वाटतंय त्याचा सूरज 5 रन आहेत. रन 5 घ्या. सुंदर असा फटका. दोन्ही साईडला सचिनजी बघताय आपण, दोन्ही साईडला सावंत वर्सेस सावंत आहेत. काका आणि पुतणे. काका पुतणे भाचे कुठे गेले? बाजूला. सुंदर आणि आपल्या टीमसाठी खूप अथक प्रयत्न करत असताना आपल्या मिसेसनं सुद्धा सांगितल्याप्रमाणे ते आणि सूरज आउट हा सध्या रोशनकडे जाईल आणि एक अफगाणी हा गजदादांचा एक पुरस्कार आपण देत आहोत आणि ज्यांच्या मार्फत त्यांना विनंती करत आहोत त्यांनी या मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्रीधर सीताराम कदम आपली मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण मंचकावर यायचं आहे. वैभव दादा ज्या टीमची पूर्ण धारा अमित कदम यांच्या खात्यावरती आहे आणि ते अमित कदम बाद झालेले आहेत. आता मुंबई पोलीस मधील फुटबॉल टीमचे प्रतिनिधित्व करणारे वैभव दादा क्रिकेटमध्ये सुद्धा तेवढंच हे आपलं प्रभुत्व दाखवत असतात आणि सध्या धारावी या ठिकाणी एसीबी या पोस्टवरती कार्यरत, पण आपल्या गावासाठी काहीतरी तळमळ म्हणून त्यांनी स्वतः संघमालक यावर्षी झालेले आहेत. थोडेसे नाराज आमचे हृदयनाथ दादा, पण त्यांना सुद्धा संघमालक व्हायचा होता ह्या वर्ष. तरी सुद्धा ते आता मॅच बघण्यासाठी आहेत, पण ती मॅनेजमेंट झालेली आहे. तर योगेश आपल्या दांडगुरी ग्रामस्थांना आपण विनंती करतोय की पुढल्या वर्षी आपले 8च्या 8 संघमालक हे नवीन येतील, जेणेकरून आपल्या प्रत्येक एखाद्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. संतोष यादव यांच्याकडून वारंवार रोहित ही विनंती केली जाते, छासचं काय झालं, कारण का आज हा सोमवार वार आहे त्याच्यामुळे त्यांना छासची आठवण येत आहे. शॉट सुंदर असा फटका. वसई विरारमध्ये गाजलेले दीपक अमित दादा शिंदे डीजे ऑपरेटर, तुम्ही हात वरती करू शकत नाही. आणि पूर्ण मुले जे उन्हात सुद्धा बसून आनंद घेत आहेत ह्या DPL पर्व 2 चा. खरोखरच हे आज खूप छान असं वाटत आहे, एक वातावरण, आनंदीमय वातावरण. वैभव दादाकडून एक असा छान अशी छोटासा एक टूम केला आहे त्याने. टूम करून पूर्ण गाव आपल्या पोरांच्या मॅचसाठी कामधंद्याला सुट्टी देऊन मैदानाच्या कडेला गर्दी करतं. ती भावना माझी क्रिकेट बघा. आपल्या संघातील खेळाडूंनी षटकार मारला. खरोखर छान आहे. लावा अक्षयजी. सुंदर आणि मनोज चव्हाण आणि बाउंड्री. मला वाटतं साईराज आणि शिवसेश उन्हामध्ये संपूर्ण गाव एकत्र येतो आणि ती एकजूट म्हणजे हा क्रिकेट. जेव्हा हातातील काम सोडून प्रत्येक जण टीव्ही समोर आणि मोबाईल समोर बसतो आणि गावाची मॅच पाहतो, जिंकल्यानंतर जे पहिल्या मॅच मध्ये खूप सुंदर अशी त्यांनी बॅटिंग केली होती, सिद्धेश आउट झालेले आहेत. मनोज सावंत सावंत बॉलिंग साठी आलेले आहेत.
सुंदर अशी बॉलिंग करायची आणि हा छान असं गचाळ असं क्षेत्ररक्षण हे विश्वनाथ कडून आणि एक रन दिला तरी दिला होता जाऊ दे हात मागे सुंदर, करून सुंदर, सुंदर. बॉल टाकण्याचा प्रयत्न होता सुंदर अशी बॉलिंग, दीपक बॉल छान बॉल आहे वनडी आहे सुंदर असं सुंदर आणि मला out वाटतं झालेलं आहे. सिद्धेशला त्याने चकवा देऊन आउट केला योगी स्कोर सर्व भरले नक्की स्कोर किती झाला 15. संदेश सुंदर असा फटका सुंदर अरे अत्यंत सुंदर आणि प्रशांत दांद्रुत बाद आणि अमित कदम सोबत संघाचे मालक वैभव सुद्धा थोडेसे टेन्शन मध्ये असताना वाईट खाली किती आहेत सुंदर सुंदर असा फटका आणि बाउंड्री Exclusive. अतिशय 27 विन आणि सिद्धेश कदम सुद्धा तुम्हाला माहिती आहेत का नालासोपारा नालासोपारा विरारचे स्टार प्लेअर स्टार प्लेअर आहेत ते. हो ते पण आपल्या दाडगोरीचं नाव चांगलं उज्ज्वल करत आहेत सुंदर अशी बॉलिंग प्रवेश सावंत यांच्याकडून आणि सुंदर असा आणि हा फटका. छान असं आजचं सुंदर. बड्डे बॉय कडून बड्डे बॉय. क्षेत्ररक्षण बड्डे बॉय देवम शेलार सूप कॅन्सल झालाय मला वाटते एक आपली स्ट्रॅटेजी करत असताना साईराज पांडगावे राकेश सावंत सुंदर 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 अशी आणि अमित त्याच्याकडून छान असा थ्रो करण्याचा प्रयत्न पण असं सुंदर असं फिल्डिंग कॉमेंट्रेटर दादा सूरजजी थोडासा सुंदर सुंदर असा फटका असा सिद्धेश निसर्ग कदम. आणि सिद्धेश मला वाटतं सचिनची आज अमित कदम स्ट्रॅटेजी चालत नाहीये आणि अशा ज्याने निसर्ग शेवटी कधीतरी निसर्गाचा होत असतोच ग्लो बघा किती आहे की 100% फुल कॉन्फिडन्स आता अक्षय. इथे जिंकणार हो ना बघा ना काय नाही चोर नावाशी काढले अक्षयने मला वाटतं त्यांच्या मम्मी सुद्धा इथे असतील जे होते ते बघा ना त्यांचा ग्लो आणि त्यांना माहिती आहे की आपला मुलगा ही मॅच जिंकणार आहे म्हणून या फायनलची जी स्क्रीन आहे ती आपल्या टॉवर वरती लावली जाणार आहे आणि अशा प्रकारे मला वाटतंय अक्षय हा पुन्हा एकदा सिद्धेश कदम पाहूया अत्यंत सुंदर असा चुरशीचा सामना आणि 2 रन झालेले आहेत दोन रन काय? सिद्धेश वर्सेस सिद्धेश ओके हा दोन्ही पण कदम आणि कदम आणि मध्ये एक सावंत 2 बॉल 2 रन सुंदर सुंदर असा आणि काय आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय खूप सुंदर आणि बॅटिंग सुद्धा अमित कदम आणि सुंदर असा फटका सुंदर अशी फिल्डिंग बाउंड्री चौका दांडगोरी तुफान वरचे दांडगोरी शिलेदार कर्णधाराने इथे यायचंय आणि अमित आउट झालेला आहे हॅट्रिक चान्स आहे आणि मला अक्षय पवार कुठे दिसत नाहीत त्यांची टीम खेळत असताना राज सावंत अरे डीजे ऑपरेटर सुंदर असा फटका अरे सुंदर सुंदर ते ध्या या की चौका आमंत्रित करतो शरद काका जाधव यांना जागा जाईल ठीक आहे सुधाकर या आपण या ते क्लास ठेवा दांडगोरी तुफान दांडगोरी फायटर वर्सेस दांडगोरी छावा अरे पहिल्याच बॉल मध्ये रनआउट झालेले आहेत सचिन शेलार दुसरे मानसपुत्र पण आऊट बॉल घेतला छावा यांनी बॉल घेतलेला आहे 2 कन्फ्युजन करू नका आपल्याला थोडा वेळ लागला तरी आणि नो बॉल आहे नो बॉल आणि अमोल परत पवार वाईट वाईटदार वर्षे तुफान वरती स्टेज वरती जाऊ दे स्टेज वरती घेऊन जा
चास इकडे येऊन दे. सुंदर. सनी चास त्या साईडला दे, त्या साईडला जा. यांच्या संघ आणि अरे यार, अरे यार, अरे यार, अरे यार, काय होतंय काही कल्पना नाही. आणि सुंदर असा टॅप आणि आकाश धांद्रो त्यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बाउंड्रीवरती सगळे हायटेड ठेवलेले असल्यामुळे टॅप वगैरे थोडंसं डाऊट आहे. आणि सुंदर 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 पप्पा बॉल पण नाही पकडत. आणि सुंदर असा टॅप, सुंदर असा क्षेत्ररक्षण सोडलेला आहे बॉल. मानसपुत्र तुम्हाला बॅटिंगची गरज आहे. भया संध्याकाळी व्यवस्था करू, मॅच जिंकायची आपल्याला. सुंदर सुंदर असं आणि आकाश धांद्रो यांनी बॉल थ्रो करून आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण अमित पवार यांच्याकडून. सावंत गाजलेले नामांकित प्लेअर तुफान टीम मधून खेळतायत. रन नाही आहे, आपलेच पोरं आहेत सगळे 9 रन झालेले आहेत. आणि आपलेच संघ मालक आहेत. इथे कोणाची हार या कोणाची जीत नाही आहे. ट्रॉफी जी मिळेल ती सर्वांसाठी असणार आहे. वाईटचा इशारा अंपायरचा. वाईट रन दिलेला आहे. इथे 1 रन मिळत आहे. राजा आता इथून बघत आहे. जयेश तू ऍक्शन फक्त कर, काही टेन्शन नाही आहे. सुंदर असा बॉल. सुंदर अशी बॉलिंग अमित पवार यांच्याकडून. बर्थडे बॉय. डीजे ऑपरेटरला पहिलं द्या. राकेश. पुढील होणारा सामना दांडगोरी फायटर वर्सेस दांडगोरी छावा. पवारांचा चेहरा बघण्यासारखा आहे. मास्तर तुम्ही 2 कप छास पिऊन घ्या. आपल्याला कसं रोखू शकतो. आणि आता बॉलिंग सुंदर असा बाया शलांचा बॉल. पहिला बॉल राकेश सावंत आउट. अमित कदम यांनी आउट दिले आहे. आणि चंद्रकांत पवार बघा हसतायत. साठी चान्स. आणि अमोल पवार यांनी सुंदर असं टॅप मारलेला आहे. आणि आकाश धांद्रो यांनी खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्यासाठी हाईट जम्प घेतली होती. 2001 चं बक्षीस लावलेलं आहे फक्त रोशन. आणि अरे सुंदर आउट. आपण सगळ्यांचं सुंदर सुंदर स्वागत करतोय. पुढील होणारा सामना झाल्याच्या नंतर आपण लंच ब्रेक घेणार आहोत. 1 रन. दांडगोरी योद्धा वर्सेस दांडगोरी तुफान. छानपैकी प्रतीक करण्यात टॅप झालाय. सुंदर क्षेत्ररक्षण पण आहे. संघमालक वैभव कदम आणि पांढरकमी बंधू आपले प्रतिनिधी इकडे नाही, तो आपला तिथे अंपायरचा भूमिका बजावत आहे. तो आत्ताच कालच आलेला आहे. जी दुबईमध्ये एक प्रीमियर लीग चालू आहे तिथला ऑफिसिटिंग. अच्छा ओके. हा ते चेअर्स करत आहेत त्याच्यामुळे सुबोध सावंतची किपिंग तिकडून त्यांच्या सौभाग्यवती या शेअर करत आहेत. त्याच्यामुळे सुबोध सावंत ते जोश मध्ये येऊन आमच्यावर दगडी मारत आहेत. दांडगोरी तुफान. अमोल धांद्रो तुम्ही बघताय का सर्व 2 मध्ये अमोल धांद्रो फ्लॉप आहेत. थोडासा अग्रेसिव्ह पण करतोय तो आता. कारण त्यांनी पर्व 1 गाजवलं होतं ते अमोल धांद्रो फ्लॉप झालेले आहेत. वंडी गेली ना. आणि त्या आता आपल्या प्रत्येक खेळाडूला तेच सांगत इथून आता क्रिकेट आणि रखरखल्या उन्हात पॅव्हेलियन सुद्धा खूप खचाखच भरलेला मला आहे. वाटतंय दांडगोरीचा गाव पूर्ण आज ही मॅच बघत आहे. आणि ऑनलाईन सर जयेश तू छान प्रयत्न करत आहेस दांडगोरी या मावळ्यासाठी. पण स्वतः संघ मालक दीपक आपला विजयदादा जरा योगेश बघू शकतोस तू त्या स्क्रीनवरती थोडेसे ग्लो वरती आहेत तरी पण टेन्शन मध्ये आहेत. तिकडून वहिनी सुद्धा थोड्याशा टेन्शन मध्ये आल्या. नाही पण ते हसतायत. नाही ते आता जरा हसायला लागल्या त्या बघ त्या स्क्रीनवरती दिसत नाही, आहे. बघा ना हसतायत त्या. आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आम्ही आज जी फायनलची स्क्रीन ही आपल्या टॉवरवरती लावणार आहे. जिओच्या टॉवरवरती. तिचे स्पॉन्सर आपले 8 संघ 19 रन. छास रोहित दिसत नाही म्हणजे संपला. मला वाटतंय आता मात्र प्रतीक सावंत योगीराज मस्के यांच्याकडून. आणि चिअर्स गर्ल्स मला वाटतं शांत बसले. असं एक आता षटका होऊन जाऊ दे. खूप सुंदर असं पण आणि चाललेत असं बोलू शकत नाही आहे सचिन. त्याला कारण म्हणजे प्रॅक्टिस कमी पडतोय. तरी पण या वर्ष आणि हा मात्र अनुरागने आता मात्र बॉलला थांबवला नाहीये. कोणी थांबू शकला पण नाहीये अनुरागच्या बॉलला. संघ मला कुठेतरी कमी पडलेत असे वाटत आहेत.
प्रॅक्टिससाठी सावंत, आपण मगाशी बोलला दांडगुरी शिलेदार यांची अंगठी, अहो आमची व्हॅनिटी आलेली आहे, ती कारल्याला बुक तिथे थांबवलेली आहे, कारण का दांडगुरीच्या होळीवरती टन बसू शकत नाही ना ते व्हॅनिटीचा, त्याच्यामुळे त्यांनी व्हॅनिटी ती कारल्यालाच ठेवले. आजचं DPL पर्व हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने होत आहे, देणगीदारांच्या पण सहकार्याने होत आहेत. असंख्य अशा देणग्यांचा वर्षाव होत आहे योगेश, आणि खरोखरच आपल्या दांडगुरी गावामध्ये एक चांगले सडल दानशूर व्यक्तिमत्व आहेत. काही बोललं तरी स्वतः समोरून येऊन या देणग्या देत असतात. जरी अजून कोणाची इच्छा राहिली असेल तर ते आयोजकांकडे येऊन आपल्या देणग्या डिक्लेअर करू शकतात आणि देऊ शकतात, आणि देणग्यांचं पण वाचन होत आहे. अजून कोणाची इच्छा असेल तर आपण देणगी येऊन देऊ शकता. अच्छा, मला वाटतंय लहान मुलांच्या जेवणाची सुरुवात होत आहे. जी लहान मुलं आहेत त्याने सानेवरती जायचं आहे आणि त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. निर्णय अंतिम असला पाहिजे. वंडी आणि 1 and 2 1D + 1. कोणत्याही प्रकारचं काही मद्यपान धूम्रपान असं करून येत पण नाहीये. खरोखरच हे एक चांगला आदर्श आपल्या गावाकडून दिला जात आहे. बरोबर, एक बॉल 4 रनची आवश्यकता असताना आणि विशाल पाटील हे चौकार मारणारच आहेत. फिक्स आणि मारले. विशाल काम केला, विशाल काम केला आणि मावळे या संघाच्या खेळाडूसाठी खुशखबर आहे. दांडगुरी मावळे या संघाचे संघ मालक विजयदादा यांनी घोषणा केलेली आहे, जर तुम्ही फायनल जिंकलात तर तुम्हाला दुबई दूर करणार. दांडगुरी शिलेदार या संघाचे कॅप्टन रोशन शेलार हे पेव्हिलियन मध्ये डान्सला बसून आपल्या पुढील सामन्याचं मानसपुत्र मुळशी पॅटर्न तुषार सावंत रेड हॅट घालून आणि पुन्हा एकदा टाक आपल्या बेंडवलीतला आपल्या ज्यांनी बेंडवली टाकीचा माल असे भले भले स्टेडियम गाजवलेला तुषार सावंत, आणि आता मात्र तुषारकडनं नो आणि गजादादा काय जाऊ देत नाही बॉलला, नाराजी व्यक्त नो बॉल डिक्ट करून टाकलेला आहे. आणि आता मात्र अरे जेव्हा खेळत होते ना दांडगुरी टायगर या ग्रुप मध्ये सनी तांदूळचे बाबा हे आहेत, ते त्याच्या बाउंड्रीला साथ देत आहेत. स्टेजवरती बसून स्मित हास्य करत हो सुरेश दादा. अरे 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 सुंदर सुंदर हे दाखवते गजानन दादा ह्याला आत्ताच दिवसांदिवस त्यांचा परफॉर्मन्स यंग जनरेशनला लाजवेल असा आहे. फक्त त्यांची जी हाताची जादू आहे ना ती या मॅचला नाही चालली. नाही चालते पण ते जराशा नाही चालत. मास्तराने आणलेला तो आता मात्र वाईट आणि प्लस एक बोललो ना विजय मामा यांचा संघ सेमीफायनल कडे जाणार. अशा प्रकारात मुशारचा हा संपलेला आहे का? ठीक आहे, खूप सुंदर जबरदस्त फटका. धीरज सावंत, धीरज प्रत्येक बॉलला पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला रंजन आणि थोडासा हे देत बघूया. आणि आता हा पण 2 रनाचा बॉल. तुमच्या आवाजाने बॅट्समनला डिस्टर्बन्स होत आहे. आणि आता गणेश अण्णाकडून बॉल साई किरणकडे. अक्षय जरा आवाज कमी राहू द्या डीजेचा. आणि आता मात्र जयेशला त्याच्यावरती कंट्रोल ठेवता आला नाहीये आणि जयेशने ठिकाणी होम ग्राउंड आणि आता दिलेला आहे विजयदादांकडून. आणि सुरेश दादा पहिला बॉल घेऊन आले होते आणि त्याला समोर विजेंद्रचं आव्हान आहे. खरोखरच विजयदादांबद्दल आपण ऐकलं, कोणताही कोपरा सुटलेला नाहीये दादांच्याकडे. सेवानिवृत्त होऊन आपल्या 1 आणि 2 साठी त्यांनी सातत्य राखून आपली ओनरशिप कंटिन्यू ठेवली आहे. आणि काय त्याला सांगितलं उभा आहे 11 करोड त्यांच्यासाठी कमी पडले. त्यांचा डिमांड होता मला 12 करोडला घ्या, तर मालकाने त्यांना 11 करोडला घेतलेले. सचिनजी संगम आहे तिकडे रेकॉर्डिंग चालू आहे त्यांची. संगम पवार आहे दांडगुरीचे विकेट घेतले ना तर तिकडचे चिअर गर्ल्स आहेत ना आता खूप कॅमेऱ्यावरती दिसणार आहे. संगम जरा कॅमेरा कशासाठी आणि कुणासाठी
कोणासाठी आणि कुणासाठी असेल हनुमंतांच्या बोतला अभिप्राय आणि आता विजयसाठी बापूजी खलाटी मल्याचा आणि एक बाउंड्री मारलेली आहे आणि छान असा टॅप करतोय. 2 चौकार प्रसादने लावलेला आहे त्याला. अथर्व पवार म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव शशिकांत पवार. अथर्व शशिकांत पवार आणि हा रॅपिड प्रयत्न होता तो अथर्वचा 2 रन. आणि 2 रन. वडालाची एक्सप्रेस अथर्व पवार. वडाला हार्बर लाईन स्लो आहे ना पण सचिन आणि वारंवार खरोखरच छान फिल्डिंग. बॉल आहे रे सचिनजी. 2 मगाशी त्या कॉर्नरला 2 निंबू होते. ओके तर कोणी ठेवले होते का कळत नाही. मला असं वाटतं खूप सुंदर असं DPL पर्वत आणि सुंदर असा टॅप मारलेला आहे आदित्य कोळे आणि पुन्हा एकदा आपला सगळं असं जिथे आहे तिथे बसलेलं आहे. तर खरोखर जागा नाही आहे तरी सुद्धा काही प्रेक्षक बघितले तुम्ही गॅलरीमध्ये उभे आहेत ते बघा तिकडे उभे आहेत म्हणजे बसायला जागा नसताना सुद्धा खरोखरच उभे असून बघतायत. ही DPL पर्वत 2 जी आपली लीग आहे ती या असंख्य प्रेक्षकांमुळे सक्सेस होत आहे. विजय मल्ल्या यादव. राकेश किती बॉल बाकी आहेत. खतरनाक 2 बॉल मध्ये 2 बाउंड्री मारले तर श्रीकांत शेलार यांच्याकडे 500 रुपये मिळणार आहेत. संतोष यादव यांची डोपिंग टेस्ट करण्यात यावी. त्यांची बॉलर घाबरलेले आहेत त्यांना. हो अरे 2 गरज नाही आहे तुम्हाला. तुला ब्रॅसलेट पण देतात. आणि आदित्यचा हा सुंदर असा टॅब नाही. अंडर प्रेशर आतापर्यंत ऐकू शकत नाहीत असा ह्याच्यामध्ये पण अमोल आला त्याने चांगलं असं क्षेत्ररक्षण केले ते अमोल अंडर प्रेशर मध्ये सूरज सावंत आणि बॉल संयम विसरले ते टोडी खूप सुंदर. आता मात्र कसाल क्षेत्ररक्षण हे होत आहे संघाकडून. जीप जरा आतमध्ये घे. पुढचा होणारा सामना दांडगोरी शिलेदार वर्सेस दांडगोरी टायगर. आणि त्याचा सुंदर असा क्रिकेट आपल्याला दाखवताना आदित्य गोळे दांडगोरी छावासाठी खेळत आहेत. हा नाही अंगुठ्या नाही त्या घरी ठेवलेल्या आहेत. टीमला जाणार आहेत संघ मालकांना जाणार आहेत. आणि आमच्याकडे पण लक्ष ठेवू द्या. लपून ठेवलं होता. दांडगोरी टायगर या संघाचे कॅप्टन विश्वनाथ पवार. दांडगोरी शिलेदार या संघाचे कॅप्टन रोशन शेलार. नाणेफेकीसाठी जरा फोटो काढायचा येईल. टॉस विन झालेला आहे दांडगोरी शिलेदार संघ. या संघामध्ये खरोखर रंगतदार राहणार आहे. आणि आता मात्र नितीन कडा हा चिंबोऱ्याला बोलू शकत तरी आंबे ढापण्याचा प्रयत्न झालेला आहे. रिपोर्ट करायचा आहे होत आहे. आमच्याला प्रतिसाद देत आहेत त्या दांडगोरीच्या महिला मंडळ खरोखर छान. आणि आता मात्र संतोष दादा यांनी खरोखरच दाखवलेला आहे. आज सोमवार आहे तर मी कसा ग्राउंड मध्ये उभा आहे संतोष दादा यादव. आणि आता मात्र नितीनने हे छान असं क्षेत्ररक्षण केलंय.
छान असं ऋषिकेश मराठे आऊट आणि माईक घेऊन नुसता विचार करत आहेस. मी आपल्या पुढच्या सामन्याची स्ट्रॅटेजी टाकतोय. तू शिलेदार संघासाठी आता आपण अरे बरोबरच योगीराज बॉल मारण्याच्या अगोदर बॅट सोडून देण्याचा प्रयत्न आणि योगीराज मला वाटतं लहान मुलांना वाचवलेला आहे. डीपीएलच्या इतिहासात प्रथमच असं घडलेलं आहे. दीपक, मला आपल्या या डीपीएल संघामध्ये एक वैभव सूर्यवंशी कोण दिसला नाहीये अजून. नाही, आपण अजून कोण 12 वर्षाच्या प्लेअरला अलाउड नाही केलं ना. आपली लिमिट होती 15 वर्षाच्या पुढचे. नाही, त्याच्यात एक वैभव सूर्यवंशी दिसला पाहिजे होता आपल्याला. हो, आपण शोधूया त्याला. बघूया फायनल पर्यंत नक्कीच येईल. आणि योगीराज हा आपण जुनियर टी शर्टवरचा लोगो जाईल. आणि गेल्या वर्षी ज्या टीमसाठी चंद्रकांत पवार यांनी व्हॅनिटी कार अरेंज केली होती. खरोखर सुंदर अशी मॅच चालू आहे आणि सुंदर फटका आणि पॅव्हेलियन मध्ये जाऊन कोणाच्या तरी डोक्याला चिअर गर्लच्या डोक्याला बॉल लागलेला आहे. सुंदर फटका सुंदर निसर्ग सावंत यांच्याकडून. आणि मला थोडंसं भाया टेन्शन मध्ये दिसते. रोशन शेलार भाया, आम्ही त्यांना प्रेमाने भाया म्हणतो, ते टेन्शन मध्ये आहेत थोडेसे की एवढी खूप सुंदर फटकेबाजी चालू करत असताना आपण काहीच करू शकत नाहीये. सचिनचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि सचिन शेलारला मगाशी मी जे बोललो ते आता सत्यामध्ये उतरत आहेत. वेद जे म्हणत होता की बाबा तुम्ही फिल्डिंग करत नाही, अमित पवार पाहूया. चौकातले नावाजलेले प्लेअर सिद्धेश वनडी इकडे अंपायर जवळ नाही यायचंय तुम्ही. सुंदर असं क्षेत्ररक्षण दूर करण्यात आलं, पळवण्यात नाही. सचिन शेलारांची हकालपट्टी. हे भगवान हे क्या हो गए होत आहेत. सुंदर असा बॉल. नो रन. एक रन. वनडी. संपूर्ण घाटला हलवून सोडणारे अक्षय गोळे. पाहूया काय करतायत ते आपल्या टीमसाठी, कारण दोन्ही संघांना जिंकणं फार महत्वाचं आहे, तरच ते पुढे जाणार आहेत. नाहीतर मग ह्याच्यातील एक संघ आणि मानसपुत्र सुंदर. काही वेळापूर्वी आम्ही बाकीत केलं होतं. बस का आपण बसलो नाही, हे मला वाटतं अंगठी कॅन्सल केली ना त्याच्यामुळे नाराज आहेत प्लेयर. हा, हे पण कारण असू शकतं. नियम आहे. एक रन. अक्षय आणि रोशन भाई शिल्लर यांना बॉल टाकले. सुंदर असा बॉल. खूप सुंदर आणि सुंदर असा अमित कदम कुठे आहेत? नो बॉल. विजेंद्र पाटील, अमित कदम. वनडे. मला मगाशीच बोललो मी. सचिन झाला तर जग जाहीर. गुड स्टंपिंग. बोलण्याचा परिणाम झाला. पुन्हा एकदा भयाशीला रोशन. पोटाने बॉल अडवलेला आहे सचिनने. व्हॅनिटीच्या बाहेर की आतमध्ये आता ठरवा तुम्ही. तो पोट कामाला आला काय. मास्तर चंद्रकांत मास्तर मानसपुत्र आऊट झाले. शेलर यांच्या खांद्यावर बॉलवर मास्तर खूप टेन्शन मध्ये दिसत आहेत आणि आकाश नांद्रुत मला वाटत नाही की काय करू शकतील असं. आणि आम्ही चूक आहे तरी सर्व महिलांनी हळदी कुंकू करून घ्यायचे सेमी फायनलच्या अगोदर, म्हणजे फायनलला तुम्ही फायनल बघण्यासाठी तयार राहू शकाल. पहिला बॅटिंग आणि सुंदर असा फटका आकाश नांद्रुत आणि बाउंड्री. आकाश नांद्रुत आणि सुंदर असं म्हणजे चंद्रकांत पवार यांच्या टीमसाठी करो या परिस्थितीमध्ये असताना आकाश नांद्रुत यांच्याकडून सुंदर असा चौका आणि पुन्हा एकदा चौका काढलेला आहे आकाश नांद्रुत यांनी. चंद्रकांत पवार यांच्या चेहऱ्यावरती खूप अशी स्मित हास्य आहे सध्या. विश्वनाथ पवार. ते
हा ते सुद्धा आणि असं सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे. नो बॉल. सुंदर क्षेत्ररक्षण 2 रन. 1 रन सॉरी 1 रन. सिद्धेश कदम खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. अष्टपैलू कामगिरी करताना आणि सिद्धेश पुन्हा एकदा कदम आकाशाने 6 मारलेला आहे. आकाश घरी बॉल आणायला गेलेला आहे. राज अरे धाव 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 धाव. विश्वनाथ पवार आणि सुंदर सुंदर अशी बॉलिंग विश्वनाथ पवार यांची. आणि आता खरोखरच संघाची जबाबदारी आणि संघाची धुरा सांभाळण्यासाठी आलेले सचिन शेलार. आता पाहूया सचिन शेलार काय करते संघासाठी. आणि त्यांचे बॅटिंग करण्यासाठी त्यांचे पुत्र वेद शेलार सुद्धा आलेले चीअर करण्यासाठी. बाबा तुम्ही मारा मी मागे आहे. थांबा योगेश, तुम्हाला काय वाटतं सचिन काय करू शकतो संघात? सचिन भरपूर काय करू शकतो. सचिन संध्याकाळी आपण आरावीला जाऊ. काय करू शकत नाही. 2 रन झालेले आहेत. संघासाठी काय करू शकतो ते सांगा. संघासाठी करूया 2 ओव्हर 10 रन. 2 ओव्हर 10 रन 18 रन्स पाहिजेत एका ओव्हर मध्ये. 28 रन्स पाहिजेत एका ओव्हर मध्ये. आणि आता अष्टपैलू खेळाडू आणि 28 रन्स पाहिजेत. अनुभवी खेळाडू जितेंद्र पवार आणि मनोज सावंत बॉलिंगसाठी पाहूया काय होते ते. तुझ्या भाई काय करते? आणि चौकार सुंदर असा चौकार मारलेला आहे. मस्त जितेंद्र पटेल यांनी सुद्धा सगळे मैदान दांडगोरीचे गाजवलेले आहेत. सुंदर आणि पुन्हा एकदा 1 रन. सचिन भोसले पाठीमागे 1 रन आहे. आणि सुंदर असा आणखीन एक फटका आणि अक्षय गोळे जे घाटल्यामधले साठी. आणि सचिन शेलार 2 बॉल 22. 2 बॉल 22 मध्ये. आता काय करू शकता सांगू शकता का तुम्ही? आता काय मास्तर आपले यांचे सगळ्यांच्या दरवाजे बंद करा आणि बॅटा बाहेर ठेवा. सचिन सर व्हॅनिटी कार जाऊ द्या. व्हॅनिटी कार बॉल मध्ये काय करू शकता दाखवा जरा. व्हॅनिटी कार जाऊ द्या. परत गेली ती सुद्धा व्हॅनिटी कार घेऊन. आणि रेवतीला अमित डीजे बंद कर रे बाबा. अमित डीजे बंद कर. 4 ट्रॉफी नाही ती गाडीच घेऊन आलाय तो. नाही आणि आज खरोखरच आपल्या थोड्या कमी वेळेत ज्यांनी आपल्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रवेशला आपण बोललो आणि प्रवेश लगेच घेऊन आला आणि सगळ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गाडी घेऊन आला तो. नाही गाडी तर पाण्यासाठी आणली त्याने पण त्या ट्रॉफी आता मिळणार आहेत ना त्याच्यासाठी पण सुद्धा गाडी लागणार आहे त्याला. बॉलिंग की वैभव दादा घाबरू नका ट्रॉफी आपणच घेऊन येऊ. आता मात्र वैभव दादाकडून छान असं क्षेत्ररक्षण पण. मग त्याच्यासाठी दांडगोरी प्रीमियर लीग पर्व 2 याच्या विजेता उपविजेता या खेळात तो प्रवेश करणार आहे सावंत आणि त्याला षटक घालत आहे तो. आणि आता मात्र छान असा प्रसादकडून थ्रो आणि अमितने स्टंपिंग केलेली आहे. गलीतून बघत आहेत सुंदर असा फटका आणि सिद्धेश कडून छान असं क्षेत्ररक्षण पण मला वाटतं दीपक चांगला आहे. नाही सिद्धेश आणि रंजनला आता मात्र अमितने अमित स्टंप आउट केलेला आहे. तर अमित कदम ह्या नावाने घाबरतात असे हे अमित कदम. सेक्टर 18 सेक्टर 16 सगळेच सेक्टर अमित कदमचेच आहेत. असे हे अमित कदम सुंदर असं. आता आणि पुन्हा एकदा प्रशांतकडून छान असं क्षेत्ररक्षण आणि प्रशांतकडून आता आणि अमितकडून पुन्हा एकदा परिस्थितीमध्ये ते दिसतंय. आणि आता मात्र यात मुळशी पॅटर्नला बॉल कनेक्ट करता आला नाही आणि मला सुंदर संदीप दादा हे बाहेर थांबलेले आहेत. संदीप दादा कदम खूप सुंदर बाहेर थांबलेत ते. वंडी वाईट बॉल. वाईट बॉल. लाल झाले टोमॅटो सारखे. आता मात्र आता सुंदर अशी बॉलिंग आणि पोहोचलेले आहे. पुन्हा एकदा सूर्यनमस्कार करणार होते. विजय पाटील सुंदर असं काहीतरी बॉक्स घेऊन आलेले आहेत. अंकांचे बॉक्स आलेले आहेत. आणि प्रशांत त्यांच्याकडून छान असं क्षेत्ररक्षण.
नो बॉल टायगर सिंगल कमी झालं तरी कमी झालं ना स्कोर खूप कमी स्कोर खूप कमी आहे खूप कमी झाला खूप टॉस सोडवायला टायगर वर्सेस मावळे आणि आम्ही मला वाटतंय आज बिल्डिंग साठी उभा राहिलेला आहे. 3 बॉल 1 रन. आता मात्र हा नो बॉल नो +1 जो ह्या टीम मधून जिंतीप सावंत पाठीमागे उभे आहेत. बापरे निंबूंच्या पाठीमागे उभे आहेत. सुंदर सुंदर आणि एकच रन बस सुंदर सुंदर मी एक आपल्या एक्स्ट्रा टी शर्ट घेतलेला आयोग कदम हे स्वतः पुन्हा इथे उपस्थित राहिलेत मॅच बघण्यासाठी. आपले जे टायगर टीमचे संघमालक रणजय सावंत सुंदर अरे खेळू दे हे आरामात जिंकणार आहेत आणि अमित कदमला ते माहिती आहे त्याच्यामुळे ते हसतायत निवांत आहेत अमित कदम आणि आपल्या महिला मंडळकडून छान असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. सचिन आपल्या चेअर गर्ल कुठे आहे? एका रोज चेअर गर्ल तिकडे बिझी आहे. अच्छा नाही पण ती आपली लेफ्ट वाली स्क्रीन बंद झाली का? लेफ्ट वाली स्क्रीन आता थोड्या वेळात चालू होईल ना आणि आता मात्र हा डेड बॉल दिलेला आहे तो आमच्या इंटरनॅशनल रेफरीने म्हणजे झिपकने. पर्व 1 मधली एक मी तुला आठवण करू इच्छितो. कोणती? गेल्या वर्षी आपल्याकडे जडीबुट्टीवाले बाबा जडीबुटीवाले बाबा नव्हते आले यावर्षी हा आणि त्यांची जागा आता गजानन दादांनी लिंबूच्या स्वरूपात घेतलेली आहे. हे निंबूवाले बाबा स्टंप संदीप सावंत सध्या आता टेन्शन मध्ये दिसत आहेत मला. 8 बॉल 7 रन. थोडासा अमित कदम हे जोपर्यंत दोघे क्रीज वरती आहेत तोपर्यंत 7 बॉल 7 रन. मॅच जिंकणार हे कन्फर्म आहे. अमित कदम कानमंत्र देताना बहुतेक चौका मुळशी पॅटर्न 6 बॉल 3 रन. विहान आरव जरा बाजूला होताय का? आणि सुंदर सुंदर विहान आरव 5 बॉल 2 रन. 4 बॉल सकाळी 2 जे रन. स्मिथ हास्य होतं ते आता नाही दिसत आहे. इक्वल झालेला आहे. इक्वल मॅच ही सेमीफायनलची पहिलीच इक्वल वरती आलेली आहे आणि मुळशी पॅटर्न मुळशी पॅटर्नचं काही करिश्मा चालत नाही आणि क्षेत्ररक्षण आणि पहिला बीपीएल पर्व 2 मध्ये नोंदवलेला आहे. दोन्ही टीम तुल्यबल आहेत. सुंदर छान असं क्षेत्ररक्षण जयेश कडून राणे आणि विजयदादा पुन्हा एकदा आता आपल्या लास्ट मागील पर्व 1 चे विजेते झालेलेच होते आणि कशाला असं क्षेत्ररक्षण विशाल कडून झालेलं आहे. सनी कडून छान अशी बिल्डिंग आयत्या वेळी प्लेअर आहे सचिन हा लवकरच आणि त्याची मम्मी पेंटेंट मध्ये पाहिलं का चेअर गर्ल खूप जोरामध्ये काम चालू आहे तिकडे. वन डे इम्पॅक्ट प्लेअर सनी धांद्रू ते चष्मा घालून बिल्डिंग करत आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे बॉल झूम होऊन येतोय. काय होत आहे आणि एक रन 2 फांदी आहेत ना हा. त्या पुढल्या वर्षी जर तोडल्या तर बरं होईल. ठीक आहे आपण त्यांना सांगा थोडा पर्व 3 साठी आणि आता मात्र या सगळ्या मिसकम्युनिकेशन मध्ये निसर्ग हा झालेला आहे. व्हेरी गुड. पहिल्याच बॉल लागून बरे अक्षय गोळे पहिल्याच बॉल वरती ट्रॅक पॅन्ट वर खाली करताना काय आपलं वरती खाली करताना बोललात तुम्ही? ते जरा टेन्शन मध्ये आलेत ना. अरे रे 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 नो बॉल नो बॉल. विश्वनाथ पवार टायगर वर्सेस मावळे खूप सुंदर. वन डे सिंगल खुजारला गेल्याच्या नंतर तिकडच्या वावला चोरून आणणारे आणि नन्याला मार खाऊन देणारे हा काय प्रकार आहे? नन्या मागून इकडून बोलतायत लोक. सॉरी मनोज सावंत मागून बोलतायत.
आमच्या कानावरती आलेल्या गोष्टी आहेत आणि आता मात्र साई आणि जी धुरा सांभाळलेत ते को ओनरच्या भूमिकेत आहेत सुबोध सावंत. विजय दादा त्यांनी सांगूनच आले, दादा काही टेन्शन घेऊ नका, मी आहे मी पाहिजे ते करेन, पण आपल्या संघाला जिंकून देईल. आणि आता मात्र मनोज सावंत असा मारला हक्काचा शॉट कडून पाहिजे तसा स्कोर केला गेला नाहीये. नाही पण हा आता यांची बॉलिंग जी चालली ना नाही ते मला तेच जाणवतं की मगाशी पण त्या मगाशी जे होते त्यांनी पण तो पाहिजे तो स्कोर नाही केला, 17 केला. आणि विश्वनाथाचा आउट झालेला आहे. आणि स्ट्रॅटेजी आखताना विश्वनाथ पवार आपल्या पूर्ण टीम मध्ये मला वाटतं सुंदर असं म्हणजे कंपाऊंडात मारायचा तो वाडीत सीतावाडी. आणि आता मात्र छान कॅप. आपल्याला फायनल मध्ये जायचं मला आहे. वाटतं सिद्धेशने अजून एक सुद्धा धावा दिलेली नाहीये. तसेच आता मात्र विशालने घेतलेली आहे. विशालच आहे. त्यांनी संघाला जिंकून दिलं होतं अगदी बरोबर. आणि सेमीफायनल मध्ये त्यांचा प्रवेश निश्चित केला होता. फिल्डिंग बघा ना सचिनजी, तुम्ही फिल्डिंग आणि बॉलिंग 4 बॉल 1 रन. आणि आता तुला तर माहितीच असेल वैभव दादा हे आता फायनल साठी पोहोचले आहेत. 5 बॉल 1 रन. पूर्ण फॅमिली ही आता प्रेक्षक म्हणून तिकडे उपस्थित राहिलेली आहे. कदम फॅमिली आरामात काही जाऊन दे. करून दिलंय मगाशी सुद्धा विशालने 7 बॉल 9 रन. त्याच्या अगोदरची मॅच विशालने ते सिद्ध करून दिलंय. 1 बॉल 4 धावा पण काढला. आता मात्र 6 बॉल 9 रन. आता मात्र काहीतरी मावळे या संघावर दानगुरी मावळे या संघाला आणि आणखी एक shot. आणि नाही पोचलेला आहे. सांगितलं विजय मामा सावंत यांच्या गेलेला आहे. फिरण्याचे चान्सेस वरती आहेत सचिनजी. संदीप आणि विशाल पवार फुल टेन्शन मध्ये अंडर प्रेशर आणि संपलं. आता मात्र 1 बॉल 4. बघा विपी इकडे कडक संघ मालक कॅप्टनची भूमिका वैभव दादा DPL पर्व फोन पण फेकतो टॉस फेका म्हणजे काय खरोखरच कोणाचा फोन येतो आताच बरोबर फोन तर गेला आहे. थांबा कळालंय. टॉस विन टायगर दानगुरी टायगर टॉस विन आहे. बॉलिंग घेतलेली आहे त्याने. दानगुरी टायगर टॉस विन आणि बॉलिंग घेतलेली आहे. हा प्रवेशसाठी आणि छान असा सुंदर बॉल आणि वीरेंद्रकडून चांगला असा क्षेत्ररक्षण. 100 रुपये जमा करा मंडळाकडे. 100 रुपये मंडळाकडे जमा झालेले आहेत. चला पुढील आणि आणि आता सुंदर मात्र हा सुंदर काय वंडी मनोज सावंत वर्सेस प्रवेश सावंत आणि सुंदर असा फटका झाला. धन्यवाद. मनोज काही इथे धावा देण्यास तयार नाहीये. खूप सुंदर आणि खूप खरोखरच छान असं सुंदर अशी बॉलिंग मनोज सावंत यांनी. लास्ट बॉल रोख रक्कम 9,999 हे दांडगुरी ओमसावरे क्रीडा मंडळ यांच्याकडून. तसेच भव्य ट्रॉफी ही कैलासवासी पार्वती महादेव कदम यांच्या स्मरणार्थ श्री विजय महादेव कदम यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय पारितोषिक 7,777 रोख रक्कम ही ओमसावरे क्रीडा मंडळ यांच्याकडून आणि भव्य दिव्य ट्रॉफी ही श्री वत्सव विजया विजय पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच या सामन्यासाठी
2 रन. पर्व 2 साठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट भूमिकावीर या पूर्ण पर्व 2च्या यांच्यासाठी 2 रन. सौ सुप्रिया सुरेश राणे हे होते. आदित्य रोशन 4. छान असं क्षेत्ररक्षण अमित आणि देवल यांच्याकडून वैभव देण्यात आली. हे झालेलं आहे 3 रन. 3 रन. 3 रन. 13. खूप सुंदर असं बॅटिंग चालू आहे निसर्ग आणि सिद्धू 13 यांच्याकडून. रन. अमित कदम 13 रन. आणि संघ मालक दोन्ही सध्या अंडर प्रेशर आहेत. पाहूया 12 बॉल 10 रन. 12 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. आरामात. अक्षय गोळे सांगतायत आरामात, काही काळजी करू नकोस, आपणच जिंकणार आहोत. अमित कदम सुद्धा थोडेफार टेन्शन मध्ये. अमित कदम सुद्धा थोडेफार टेन्शन मध्ये आहेत. 1 रन घ्या. नो आहे का रे? नाही ना? नो आहे का? नाही आहे, नाही आहे. 1 रन. 1 रन. पुन्हा एकदा 1 धावा. तर प्रेशर दिसते सचिनजी, तरी सुद्धा सांगू शकत नाही. जोपर्यंत अमित कदम आहेत, प्रवेश सावंत आहेत, वैभव दादा आहेत, तोपर्यंत काही होऊ शकतं. आणि अमित कदम होता पॅन्टला लागला म्हणून, परंतु नाही. योगेश, तू पाहू शकतोस का रे? दांडगुळी टायगर या संघाचे स्वतः संघ मालक शंकरकाका पवार, तिकडे सुमाबाई, निलेश सर्व कुटुंब उपस्थित आहेत. अगदी बरोबर. फुल फॅमिलीच आहे. family तिथे उपस्थित आणि मला आहे. वाटतं गाडी सुद्धा आणली असेल कप नेण्यासाठी. गाडी सुद्धा घेऊनच आलेत. आलेत ना? कप गाडीमध्येच घेऊन जाणार आहे. आणि मला वाटतं योद्धाची सुद्धा गाडी आलेली आहे. दांडगुळी योद्धा सुद्धा किया गाडी उभी आहे. आणि मगाशी सचिनची माहिती आहे तुम्हाला का विजय आपल्या विश्वनाथ पवारने सांगितल्याप्रमाणे बहुतेक ही सगळी टीम दुबईला जाणार आहे फिरण्यासाठी जिंकल्यानंतर. होय होय नक्की दुबईला दुबईला जाणार आहे. त्यांचे व्हिसा सुद्धा बहुतेक झाले प्रिंट. कंटिन्युअसली सिद्धेश 8 बॉल 1 रन इक्वल झालेला आहे. स्कोरिंग लेवल नाव दोन्ही टीमचे हार्दिक अभिनंदन.